नमस्कार. साप्ताहिक राशी भविष्याच्या या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. चला, अजिबात वेळ न घालवता थेट जाणून घेऊया की येणारा आठवडा म्हणजे 26 एप्रिल ते 2 मे आपल्या सगळ्यांसाठी नेमकं काय घेऊन येतोय, काय संधी आहेत आणि कुठे थोडं सांभाळावं लागेल. तर या आठवड्याचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र काय आहे माहितीये? पुढे जायचंय, प्रगती करायचीय, पण जरा जपून. असं समजा की एका बाजूने नवनवीन संधी दार ठोठावतायत, पण त्याच वेळी दुसरीकडून खर्च आणि आरोग्य आपल्याला जरा लक्ष द्या असं म्हणतायत. म्हणजे बघा, हा आठवडा म्हणजे संधी आणि सावधगिरी यांच्यातला एक मस्त बॅलन्स आहे. आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने राशी भविष्य बघणार आहोत. म्हणजे सरळ सगळ्या राशी एकामागोमाग एक नाही बघणार. त्याऐवजी आपण काही गटांमध्ये हे समजून घेऊ. सगळ्यात आधी आठवड्याचा एक ओव्हरऑल आढावा. मग बघू कोणत्या राशींसाठी प्रगतीच्या संधी आहेत. त्यानंतर आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य कोणाला मिळणार आहे ते पाहू. आणि हो, कोणत्या राशींनी जरा जपून राहायला हवंय हेही बघू. आणि शेवटी एक महत्त्वाचा सल्ला. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघूया तरी हा संपूर्ण आठवडा साधारणपणे कसा असेल. हा आठवडा म्हणजे ना अगदी एका तराजूच्या पारड्यासारखा आहे. विचार करा, एका पारड्यात आहे पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त संधी, आणि दुसऱ्या पारड्यात वाढणारा खर्च आणि आरोग्याची काळजी. म्हणजे काय तर अनेक राशींना पुढे जाण्यासाठी चांगला चान्स मिळणार आहे. पण खरा यशस्वी तोच ठरेल जो या दोन्ही पारड्यांमध्ये व्यवस्थित समतोल साधेल. ओके, तर आता आपण त्या भाग्यवान राशींकडे वळूया ज्यांच्यासाठी हा आठवडा म्हणजे प्रगती आणि नवीन संधींचा जणू पाऊसच घेऊन येणार आहे. बघायचंय यात आपली रास आहे की नाही. चला पाहूया. तर बघा, मेष राशीसाठी कामात प्रगती आहे, तर मिथुन राशीच्या करिअरमध्ये मोठे बदल दिसतायत. सिंहांना लीडरशिपची संधी मिळणार आहे आणि तूळ राशीसाठी पार्टनरशिप्स खूप फायदेशीर ठरू शकतात. धनु राशीने नवीन योजनांवर काम करावं आणि कुंभ राशीच्या हटके आयडियाज त्या तर यशस्वी होणारच आहेत. थोडं विस्ताराने पाहूया. मेष राशीसाठी कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल: खर्चाचे नियोजन आणि नात्यांमध्ये संयम. संधी आली तर सोडू नका, पण पैशांचे निर्णय विचार करूनच घ्या. आता मिथुन राशीबद्दल बोलूया. करिअरमध्ये खूप सकारात्मक बदल आहेत, नवीन ओळखी होतील. पण एक सल्ला आहे की थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण थोडा मानसिक ताण येऊ शकतो. नवीन ओळखी खूप महत्त्वाच्या ठरतील, त्यामुळे लोकांशी बोलायला अजिबात संकोच करू नका. आता सिंह राशी, तुमचे नेतृत्व गुण तुम्हाला यश मिळवून देतील. प्रवासाचे योग पण आहेत, पण लक्षात ठेवा, जसा फायदा होईल तसाच खर्चही वाढणार आहे. प्रवासातून संधी मिळू शकतात, पण आपल्या बजेटचं गणित विसरू नका. आणि तूळ राशीसाठी तर हा आठवडा नवीन भागीदारी आणि करिअरमधील प्रगतीसाठी एकदम मस्त आहे. इतकंच नाही तर प्रेमसंबंधातही छान वातावरण राहील. तर नवीन पार्टनरशिपसाठी नक्की पुढाकार घ्या, कारण काळ तुमच्या बाजूने आहे. धनुराशीच्या लोकांसाठी तर नवीन योजना सुरू करायला हा अगदी परफेक्ट टाइम आहे. नशिबाची पूर्ण साथ आहे. शिक्षण किंवा प्रवासासंबंधी काही प्लॅन्स असतील तर ते प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि कुंभ राशी, तुमच्या नवीन आयडियाज यशस्वी होणार आहेत. मित्रांची मदत मिळेल आणि आर्थिक फायदा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जर डोक्यात एखादी आउट ऑफ द बॉक्स आयडिया असेल ना, तर ती लोकांसमोर मांडायला अजिबात उशीर करू नका. प्रगती आणि संधींबद्दल तर आपण बोललो. आता जरा त्या राशींबद्दल बोलूया ज्यांच्यासाठी हा आठवडा आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत खूपच सुखसमृद्धी घेऊन येणार आहे. तर या गटात आहेत 2 राशी, वृषभ आणि कर्क. वृषभ राशीच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसेल, तर कर्क राशीला कौटुंबिक आनंदाचा अनुभव मिळणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती चांगली सुधारणार आहे, त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम काळ आहे. फक्त आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर कुणा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आणि हो, कुटुंबासोबत थोडा निवांत वेळ घालवा. आता कर्क राशी, घरात खूप आनंदी वातावरण असेल, कामात यश मिळेल आणि जुने अडकलेले प्रश्नही सुटतील. जुने वाद मिटवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे, त्यामुळे पुढाकार घेऊन संवाद साधा आणि मार्ग काढा. बरं, संधी आणि स्थैर्यानंतर आता त्या राशींबद्दल बोलूया ज्यांना या आठवड्यात प्रत्येक पाऊल जरा जपून टाकावं लागेल. घाबरण्याचं कारण नाहीये, फक्त संयम आणि सावधगिरी हीच या आठवड्याची गुरुकिल्ली असेल. तर या गटात कोण कोण आहे? बघा, कन्या राशीला कामात काही अडथळे येऊ शकतात. वृश्चिक राशीला छुप्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. मकर राशीवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. आणि मीन राशीने भावनिक होऊन निर्णय घेणं टाळावं. कन्या आणि वृश्चिक राशीसाठीची आव्हानं थोडी वेगवेगळी आहेत. कन्या राशीला कामाच्या ठिकाणी बाहेरून काही अडथळे येऊ शकतात, पण महत्त्वाचा सल्ला हा आहे की प्रयत्न सोडू नका.
दुसरीकडे वृश्चिक राशीला गुप्त शत्रूंपासून सावध राहायचंय, पण एक चांगली गोष्ट ही आहे की तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. आता मकर राशी. तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो, पण एक गोष्ट नक्की की यशही मिळणार आहे. फक्त कुटुंबात मतभेद होऊ नयेत म्हणून संयम ठेवा. कामाचा खूपच ताण वाटला तर छोटे ब्रेक घ्या, पण आपलं ध्येय सोडू नका. आणि मीन राशी. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे की भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी थोडा थांबा, शांत डोक्याने विचार करा. आणि हो, आरोग्य आणि पुरेशी झोप याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्या राशींचं भविष्य पाहिल्यानंतर या संपूर्ण आठवड्याचा सार काय निघतोय? चला, काही सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदा नजर टाकूया. या आठवड्यासाठी फक्त 3 महत्त्वाचे सल्ले आहेत जे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवेत. पहिला, संधीचं सोनं करा. ज्यांच्या राशीसाठी प्रगतीचे योग आहेत त्यांनी अजिबात वेळ घालवू नका. दुसरा, खर्चाचं नियोजन करा, कारण हा असा आठवडा आहे जिथे पैसा पाण्यासारखा वाहू शकतो. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आरोग्याची काळजी घ्या, कारण बाकी सगळं तेव्हाच आहे जेव्हा आरोग्य चांगलं आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर या आठवड्यात आपली प्राथमिकता काय असणार आहे? प्रगतीच्या संधीचा फायदा घेणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं, की आरोग्याला पहिलं महत्त्व देणं? यावर नक्की विचार करा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.